नमस्कार सर्वांना. जगप्रसिद्ध निसर्गकवी जॉन किट्स त्यांच्या ग्रासहॉपर अँड द क्रिकेट या कवितेमध्ये आपल्याला जीवनाचा एक सुंदर संदेश देतात. आपण मनुष्य जमात किंवा माणूस हा यश आणि अपयश या संज्ञांना खूप महत्त्व देतो आणि काही वेळेला या यश आणि अपयशाच्या गुंत्यामध्ये अडकून जीवन जगण्याचेच विसरून जातो. तर आपल्यासारख्या या लोकांसाठी कवी जॉन किट्स एक असामान्य संदेश या कवितेमधून देत आहेत. ते म्हणतात की द पोएट्री ऑफ अर्थ इज नेव्हर डेड, म्हणजेच पृथ्वीचे जीवन गाणे कधीही संपत नाही. आणि हे समजावून सांगण्याकरता त्यांनी या कवितेमध्ये निसर्गातल्या अगदी छोट्या अशा दोन नगण्य कीटकांचे उदाहरण घेतलेले आहे. त्यातील एक कीटक म्हणजे ग्रासहॉपर, ज्याला आपण मराठीत नाकतोडा असे म्हणतो, आणि दुसरा कीटक म्हणजे पतंग, जे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या घरी संध्याकाळच्या वेळेला दिव्याकडे आकर्षित होताना दिसतात आणि सकाळी बहुतेक सर्व पतंग मृत आढळतात. त्यांचे आयुष्य अगदी कमी म्हणजे 24 तासांचे असते, परंतु आपण त्यांची धडपड, दिव्याकडे झेप घेण्याची त्यांची इच्छा पाहिली आणि अनुभवलेली आहे. काय बरे फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात? तर आपण आलेल्या परिस्थितीला न स्वीकारता आपल्याला कोणती परिस्थिती हवी आहे किंवा हवी होती याच्याबद्दल जास्त विचार करतो आणि वर्तमान काळातील क्षण देखील त्या दुःखामध्ये किंवा नैराश्यामध्ये घालवून बसतो. परंतु या कवितेतील ग्रासहॉपर आणि क्रिकेट हे दोन्हीही छोटेसे कीटक, हिवाळा असो किंवा उन्हाळा, ते त्यांची जीवन जगण्याची उमेद गमावत नाही आणि आलेल्या प्रत्येक क्षण ते आनंदाने घालवत आहे. पाश्चिमात्य देशातील हाडे गोठवणाऱ्या थंडीत देखील क्रिकेट हा शेकोटीच्या उभेला बसून त्याचे गाणे गात आहे आणि ग्रासहॉपर अगदी कडक उन्हाळ्यात देखील जेव्हा सर्व पक्षी झाडांच्या सावलीत विसावा घेत आहेत, अशा वेळेला तो एका कुंपणावरून दुसऱ्या कुंपणावर तसेच गवताळ प्रदेशामध्ये उड्या मारत आहे. त्याचे गाणे, जीवन गाणे अगदी सतत तो गात आहे आणि दोन्ही कीटक आनंदी आहेत. ते थंडी किंवा उन्हाळ्याबद्दल तक्रार न करता आलेला क्षण आनंदाने व्यतीत करत आहेत. येथे कवी आपल्याला सांगू इच्छितात की जर हे छोटेसे दोन कीटक आलेल्या परिस्थितीला आपलेसे करून त्यांना मिळालेले छोटेसे आयुष्य आनंदाने जगत आहेत, तर आपल्यासारखी मनुष्य जमात जी अतिशय प्रगत आहे, ती का बरे आपला मौल्यवान वेळ जीवनातला वाया घालवत आहे, आणि तेही नको त्या गोष्टींवर? या संपूर्ण पृथ्वी तलावरचा आपणही एक छोटा भाग आहोत. आपल्यातही ही जीवन जगण्याची उमेद निसर्गतः किंवा देवाची कृपा म्हणून ठासून भरलेली आहे. तरी देखील आपण आपल्या जीवनातील, आपल्या दिवसातील 99% वेळ हा नकारात्मक, निराशात्मक विचारात व्यर्थ घालवून आपण आपले स्वतःचे नुकसान करून घेत आहोत. तर आपण या छोट्याशा जीवनाकडून काय शिकायचे? तर आलेला क्षण हा अतिशय मौल्यवान आहे. आलेली संधी अतिशय अप्रतिम आहे. आलेला अडथळा मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर पार करू शकतो किंवा काही वेळेला वाईट वेळ निघून जाण्याची देखील मी वाट पाहू शकतो आणि हे सगळं निराश न होता आपण हे करू शकतो. हेच आपण या छोट्याशा कीटकांकडून या कवितेमधून शिकू शकतो. या कवितेमधून आपण शिकू शकतो. तर मग आपण आत्तापासून आलेल्या क्षणांचा सोनं करूया. मनुष्य जीवनातील अतिशय मौल्यवान आणि एकमेव द्वितीय असं जे आपलं जीवन आहे, आणि त्याबरोबर देवाने आपल्याला दिलेल्या सृजनशीलतेचा वापर करून आपण आपले जीवन आणि हे जग सुंदर बनवूया. भावना सुंदर तर विचार सुंदर, विचार सुंदर तर आचार सुंदर, हे आपल्या मनावर आजपासून, आत्ता या क्षणापासून आपण नक्की बिंबवूया. धन्यवाद.